नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्टँडर्ड 8चा रॅशनल अँड इरॅशनल नंबर चॅप्टर फर्स्टचा प्रॅक्टिस सेट 1.1. तर त्याचा फर्स्ट क्वेश्चन बघूया. शो द फॉलोइंग नंबर ऑन अ नंबर लाईन. ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. तर आपण आज एक्झाम्पल फर्स्ट पाहूया. 3/2, 5/2 अँड -3/2. ओके, तर मग मी इथे एक नंबर लाईन काढून घेते ज्याचे आपल्याला कॉमन 2 पार्ट्स करायचे आहेत, म्हणजे 0 to 1च्या याच्यात. ठीक आहे. नंबर लाईनचा एक सेंटर तुम्ही स्केल वापरू शकता. मी अंदाजाने काढते. याचा हा सेंटर घ्यायचा, त्याला 0ने डिनोट करायचं आणि मग आपण एक सेम अंतरावरती काही पॉईंट्स घेऊन घ्यायचे. तर याची ही पॉझिटिव्ह साईड आहे, ही लेफ्ट हँड साईड म्हणजे ही निगेटिव्ह येते आणि ही राईट हँड साईड. ओके, हा -1, -2 अँड -3, हा 1, 2 अँड 3. ओके, तर मग आपल्याला 0 to 1 मध्ये याचे 2 पार्ट्स करायचे आहेत, म्हणजे 0 to 1 1 अँड इथून इथे 1 पार्ट. ओके, तर याचे सेम तुम्ही स्केलच्या साह्याने करू शकतात. 1 सेंटीमीटरचं घेऊन त्याचा हाफ जरी केलं तरी पण तुम्हाला सेम येतील, कारण याच्या डिनॉमिनेटरला 2 आहेत, म्हणजे एका युनिटमध्ये त्याचे 2 पार्ट्स करायचे आहेत. ओके, तर मग आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं काय आहे, 3/2, 5/2 आणि -3/2. तर 0पासून काउंट करायचं, 1, 2 अँड 3. दिस पॉईंट इज 3/2. ओके, आता 5/2, 1, 2, 3, 4, 5. दिस पॉईंट इज 5/2. आता आपल्याला निगेटिव्ह नंबर शोधायचा आहे, -3/2, 1, 2 अँड 3. दिस पॉईंट इज -3/2. आलं, कळलं सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे 7/5 -2/5 -4/5. ठीक आहे. आता याच्या डिनॉमिनेटरला 5, म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये किती पार्ट्स पाहिजेत, 5 पार्ट्स. ठीक आहे, तर आपण आता ही नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया. तिचा एक सेंटर पॉईंट घेऊन घेऊया आपण, जो की आहे 0. ओके, आता आपण इथे काही युनिट्स करून घेऊ आणि त्या युनिट्समध्ये आपल्याला एका युनिटमध्ये 5 पार्ट्स पाहिजेत. तर थोड्याशा जास्त अंतरावर घेते मी, त्याच्यात 5 पार्ट्स बसायला पाहिजेत म्हणून. ओके, आता हा 0, 1, 2, 3, 4 अँड 5. ओके, 1, 2, 3, 4 अँड 5. 1, 2, 3, 4 अँड 5, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 हा 1, 1, 2, 3, 4, 5 हा 2, 1, 2, 3, 4, 5 हा 3. ओके, 1, 2, 3, 4, 5 हा -1, 1, 2, 3, 4, 5 हा -2, 1, 2, 3, 4 आणि हा 5 हा -3. ठीक आहे. तर आता आपल्याला याच्यात 7/5 फाइंड आउट करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. दिस पॉईंट इज 7/5. ओके, आता -2/5. आता हा 1 अँड 2. दिस इज अ -2/5. ओके, आणि आता -4/5, म्हणजे इकडेच 2, 3, 4. हा पॉईंट जो आहे तो -4/5 आलेला आहे. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. -5/8 अँड 11/8. तर आपल्याला आता एका युनिटचे 8 पार्ट्स करायचे. तर नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया आपण.
ठीक आहे. याचा मी अंदाजे एक सेंटर घेऊन इथे 0ने डिनोट करूया. आता आपल्याला एका युनिटचे 8 पार्ट्स करायचे आहेत. एका युनिटचे 8. तर मी हा 1 आणि इथे हा 2 घेते. इथे हा -1 आणि इथे हा -2 घेते. ओके. आता 8 पार्ट 1 2 3 4 5 6 7 and 8. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. ओके. तर आपल्याला -5/8 म्हणजे आपण ह्या निगेटिव्ह साईडला 1 2 3 4 5. ओके. इथे हा आपण -5/8 घ्यायचा. देन सेकंड इज 11/8. 11/8 मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11. दिस पॉईंट इज 11/8. आलं लक्षात? ठीक आहे. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. (13/10) and -17/10. ओके. आता ठीक आहे. आता हे आपण नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया. तुम्ही स्केलच यूज करा आणि स्केलने व्यवस्थित येईल. ठीक आहे. मी जरा घाईमध्ये बनवत असल्या कारणाने. ठीक आहे. याचा सेंटर घेऊया 0. आता आपल्याला एका याचे 10 पार्ट्स करायचे आहेत एका युनिट्सचे. इथे 2. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. I -1 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 आहे -2. ओके. आता आपल्याला काय डिनोट करायचं आहे? 13/10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. दिस पॉईंट इज 13/10. ओके. आणि दुसरा पॉईंट आहे -17/10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि हा दिस पॉईंट इज -17/10. आले लक्षात? ठीक आहे. आता आपला हा प्रश्न फर्स्ट इथे संपलेला आहे. आणि आता आपल्याला बघायचा आहे प्रश्न क्रमांक 2. ठीक आहे. आता इथे प्रश्न क्रमांक 2 आहे. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. तर आता ही नंबर लाईन दिलेली आहे आणि इथे आपल्याला या क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे. आता फर्स्ट इज विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. आता ही जी नंबर लाईन आहे इथे एका युनिटचे 4 पार्ट्स केलेले आहेत. 4 पार्ट्स. ओके. आपल्याला पॉईंट बी काय डिनोट करतोय हे शो त्यांना करायचं आहे. आता 0 पासून काउंट करत जायचं बी पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर मग बी पॉईंट इज 10/4 -10/4 हा नंबर डिनोट करत आहे. ओके. इंडिकेट करत आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आहे. विच पॉईंट इंडिकेट द नंबर 1 3/4. आता आपल्याला ह्याचं 3/4 तर कसं करणार आहे? 4 1 जा 4 प्लस 3 अपॉन हा 4 जसाच तसा घ्यायचा. आणि इथे काय येतो मग 4 + 3 7/4 येतो याचा आन्सर. ओके. मग आपल्याला पॉझिटिव्ह 7/4 म्हणजे हा नंबर काय डिनोट करतं आहे, काय इंडिकेट करतं आहे ह्या नंबर लाईनवरती? 1 2 3 4 5 6 7. तर 7/4 इज इंडिकेट पॉईंट सी.
थर्ड क्वेश्चन आहे स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट द नंबर 5/2 इज ट्रू और फॉल्स. आता पॉइंट डी हा 5/2 डिनोट करतोय, हे ट्रू आहे की फॉल्स आहे. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर इथे येतात 10/4. आता हे दोघं नंबर काय आहे 2 ने डिवाइड होण्यासारखे आहेत, म्हणून इथे 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. मग डी हा पॉइंट काय डिनोट करतोय 5/2. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू नॉट अ फॉल्स. ओके, ठीक आहे, थँक्यू.